भाजपकडून पुण्यामध्ये वंदे मातरमचं बॅनर लावण्यात आलंय। राहुल गांधींना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। वंदे मातरम गाऊया, भूमीला वंदूया असं बॅनरवरती आशा आहे। पुण्यात आज राहुल गांधी यांचा छात्रकी गुंज हा कार्यक्रम होत असताना भाजपकडून वंदे मातरमचं बॅनर लावण्यात आलंय। पूर्ण वंदे मातरम गाऊया, भूमीला वंदूया अशा आशयाचं बॅनर लावलं आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे बॅनर लावलेले आहेत। कुठेतरी राहुल गांधींना डिवचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे। याच बॅनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यात आज राहुल गांधी यांचा छात्रोंकी गुंज हा कार्यक्रम होत आहे। हजारो विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। याची तयारी आता पूर्णपणे झालेली आहे। पण दुसरीकडे भाजपनेही आज पुण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। राहुल गांधी ज्यावेळेस पुण्यामध्ये येतील त्याच वेळेस हा कार्यक्रम पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होत आहे आणि त्याची बॅनरबाजी सुद्धा आता पुणे शहरामध्ये सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण वंदे मातरम गाऊया आणि भारत भूमीला वंदूया अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आज जो भाजपकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये पूर्ण वंदे मातरम गीत आहे ते गायलं जाणार आहे आणि त्यासाठी हजारो जणांना आमंत्रित सुद्धा करण्यात आलेलं आहे। नुकतंच आपण पाहिलं की 15 ऑगस्ट दिवशी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जे ध्वजारोहण होत होतं त्यावेळेस वंदे मातरम जे गीत लावण्यात आलेलं होतं ते अर्धवट लावण्यात आलेलं होतं असा आरोप खरं तर भाजपकडून करण्यात आलेला होता आणि त्यावरून बरंच राजकारण हे सुद्धा पेटलेलं होतं। आणि आज राहुल गांधी पुण्यामध्ये येत असताना मात्र आता भाजपकडून अशा पद्धतीने बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि कुठेतरी राहुल गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न आहे तो भाजपकडून केला जातोय का अशी चर्चा आता पुणे शहरामध्ये सुरू झालेली आहे। आणि काल रात्री आपण जो राडा पाहिलेला आहे NSUI आणि ABVP मध्ये जो राडा झालेला आहे त्यावरून सुद्धा पुण्यातलं वातावरण आहे ते सध्या राजकीय तापू लागलेलं आहे। आणि राहुल गांधींच्या छात्रोंकी गुंज या कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी भाजपकडून आज पूर्णपणे वंदे मातरम गीत गाण्याचा कार्यक्रम आहे तो सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे।